चला सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहू शकाल. योगेश गॅरो व त्याच्याबरोबर आपण पाहताय हितेश, दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नुकतीच इच्छापूर्ती वाशीगाव आपण पाहू शकाल. नुकतंच खेळपट्टीचं पूजन इथे झालेलं. काल 4 तारखेला कालच्या दिवशी पूजन झालं आणि जर्सीचं अनावरण सोहळा काल झाला. आणि आपण पाहू शकाल इन ॲक्शनमध्ये इच्छापूर्ती स्पोर्ट्स क्लब आपण पाहू शकाल. संपूर्ण टीम सध्या जॉईन होते. आपण पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये पाहू शकाल बेलापूरच्या क्रीडांगणावरती प्रियदर्शनी 11 बेलापूर टीमच्या बरोबर खेळते. पहिलीच मॅच आजच्या दिवसातली सेकंड मॅच आम्ही तुमच्या बरोबर घेऊन आलोत. 5 ओव्हरची मॅच आहे. ही स्पर्धा 7 समुद्राच्या पलीकडे तब्बल 164 देशांमध्ये या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट इथे होतोय. घरबसल्या प्रेक्षक आनंद घेत आहेत, त्या प्रेक्षकांचंही स्वागत करतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहताय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. हितेश आणि त्याच्याबरोबर योगेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होते. बॉलिंग करण्यासाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं पहिलं स्वप्नील ठाकूर, व्हेरी डेंजरस मॅन. आणखीन एक तेज तरार गोलंदाज, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे. याही गोलंदाजाने आपल्या बॉलिंगच्या जोरावरती प्रभावित केला आहे. मागील 2 वर्षांमध्ये चांगला स्ट्रगल या खेळाडूने केला आहे. ओव्हर क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी आलाय स्वप्नील. पॉवर प्ले क्रमांक पहिलं सध्या पाहताय 38 सर्कलच्या बाहेर. यस, लेट्स प्ले. पंचांचा ग्रीन सिग्नल ओपन झालाय. पहिला बॉल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. स्वप्नील ऑन मार्क ओव्हर द विकेट न पहिला बॉल खोला टाकलाय. खोलवा टप्प्याचा बॉल इनटू द ब्लॉक होल. मिड ऑनला बॉल ट्रॅव्हल झाला. डेंजर एंडला धोक्याची घंटा पाहू शकाल. हाना सुरू होता आणि पहिला बॉल अगदी सिंगल वेगाने कन्वर्ट झालेले आहे. योगेशने पहिला नकार दिला. तब्बल 1 रन अगदी चोरी झाली आहे. आपण पाहू शकाल मिड ऑन रिझन वरून तब्बल 12 वाजून 28 मिनिटांनी ही रन चोरी झाली आहे. सिंगल कंप्लीट होते. सिंगलला इच्छापूर्ती अण्वी केली, पण इच्छापूर्ती वाशीगाव या टीमचं खातं ओपन होतोय. धावांचा श्री गणेश इथे झालाय. हितेशचं खातं ओपन होतोय. 5 ओव्हरची मॅच. पहिल्या बॉलवरती सिंगल. स्वप्नीलला पाहताय. तेज तरार गोलंदाज, व्हेरी डेंजरस मॅन योगेश भगत उर्फ गॅरो. भरपूर रेकॉर्ड्स या खेळाडूच्या नावावरती आहे. गेले कित्येक वर्ष वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर. आपल्या बॅटिंगच्या आणि बॉलिंगच्या जोरावरती प्रभावित केला. अनेक रेकॉर्ड्स, अनेक अर्धशतकं आपल्या नावी केलाय. बॉल पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेटने. पहिला बॉल पाहू शकाल. दोन धावा पाहताय. वेगाने कन्वर्ट होते. तर 2 धावा या बॉलवरती मिळत आहे. 2 धावांना टीमची धावसंख्या यावी वाढते. 3च्या घरामध्ये पॉवर प्ले क्रमांक पहिला आपण पाहताय. 3 धावा धावफलकावरती. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर असताना कमी गतीचा बॉल गतीला ओळखलाय, परंतु बॉल गॅपमध्ये चाललाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळत आहे 4. आलाय खणखणीत चौकार. कमी गतीचा बॉल, त्या गतीला ओळखलं, त्याच्यानंतर बॉलला पिक केलाय. व्हॉट अ चांगला फटका सजवलाय. टायमिंग प्रॉपर. 4 धावा मिळत आहे. 4 धावानंतर टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती. पॉवर प्ले क्रमांक पहिला आपण सध्या स्वप्नीलला पाहताय. ओव्हर क्रमांक पहिलं मध्ये व्हेरी डेंजरस मॅन योगेश भगत उर्फ गॅरो. इथे चांगला बॉल यार वेगाने निघालाय. भन्नाट वेग धारण केलाय, परंतु पाहू शकाल ऑफस्टिक सोडून चाललाय. पंचांनी हात केले समांतर, त्यामुळे बॉल आहे अभांतर. व्हाईट बॉलची सांगता होते. व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती आपण पाहताय. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर असताना ओव्हर नंबर पहिलं सुरू आहे. 8 धावा धावफलकावरती. इथे आणखीन एक चांगला बॉल यार भन्नाट वेग धारण केलाय, परंतु बॉल चाललाय डिक्लेरेशन झोनमध्ये. घोषाणकी क्षेत्र तिकडे आहे. यावी देखील सिंगल मिळते. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 9.
9 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. 2 बॉल शिल्लक आहे, माफ करा. 4 बॉलचा खेळ इथे संपलाय. ओव्हर क्रमांक पहिलं सध्या प्रगतीपथावर असताना इथे फटका चांगला आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. फटका लाजवाब, एक टप्पा घेत बॉल सीमा पार. धावा मिळत आहे 4. आलाय खणखणीत चौकार. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, काय फटका ठोकलाय. पॉवर प्लेचा वापर पुरेपूर केला जातोय, तेवढ्याच ताकदीचा फटका, कमालीचा फटका खेचलाय. 4 धावाच्या मदतीने टीमची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाते. 13 धावा धावफलकावरती. 13 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये. ओव्हर क्रमांक पहिलं सध्या सुरू आहे. स्वप्नील वरती हल्ला बॉल केलाय. 2 चौकार आलेत या ओव्हरमध्ये. 13 धावा धावफलकावरती असताना शेवटचा बॉल. बॉल पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेटने स्वप्नील पुन्हा एकदा निघालेत. शेवटचा बॉल यावी पहा, सॉफ्ट हँडेडने ढकललाय. कॅल्क्युलेटेड क्रिकेट हे व्यावसायिक क्रिकेट आपण पाहत आहे. चांगल्या बॉलला सन्मान द्या. सिंगल डबल रोटेट करायला शिका, ही मोठ्या खेळाडूची खासियत आहे मित्रांनो. एखादा चौकार आला त्याच्यानंतर सिंगल डबल रोटेट करायला शिका. कॅल्क्युलेशन क्रिकेट सध्या क्रीडांगणावरती पाहत आहे. सिंगल नंतर पहिल्या षटकाचा खेळ ते संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. 14 धावा धावफलकावरती आपण पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ ते संपलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये पुन्हा एकदा परिवर्तन झालंय. साहिल दिवेकर आलाय. आणखीन एक नवी मुंबईतील आणखीन एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे. बॉलिंग आणि बॅटिंगच्या जोरावरती खऱ्या अर्थाने प्रभावित केलाय. कमी कालखंडामध्ये वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून याही खेळाडूने प्रभावित केलाय. बेलापूर गावाचा एक परफेक्ट ऑलराऊंडर साहिल विनोद दिवेकर आलेत ओव्हर नंबर 2 मध्ये. पॉवर प्ले पहिला आपण पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सेकंड ओव्हर मध्ये आलेत. साहिल दिवेकर आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये स्वप्नीलने धावा खर्च केला 14. ओव्हर नंबर 2 आपण पाहू शकाल. साहिल आलाय ओव्हर द विकेटने. साहिल यांचा पहिला बॉलवरती उडवलाय. फटका पाहू शकाल. फसलाय. विनायक त्या खाली आहे. बडी मछली फसी जाल में. ज्या विकेटची प्रतीक्षा होती ती विकेट इथे मिळते. मोठा मासा जाळ्याला अडकलाय. साहिल दिवेकरने केलंय. पहिला मासा जाळ्याला अडकलाय. योगेश भगत गॉन गॉन गॉन. विकेटचं बटन. फलंदाज बाद. त्याचबरोबर आदरणीय रोहितजी पाटील यांचंही आगमन झाले. त्यांचंही आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. आपलंही स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. इनाईट नंबर 3 मध्ये 3ऱ्या क्रमांकावरती प्रशांत म्हात्रे आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. मैदानामध्ये आलेत प्रशांतजी म्हात्रे. ओव्हर क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावर असताना साहिल दिवेकरनं पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. ज्या विकेटची प्रतीक्षा होती ती विकेट या पहिल्या बॉलवरती घेतलेली आहे. खऱ्या अर्थाने आपल्या बॉलिंगच्या जोरावरती प्रभावित केला या गोलंदाजाने. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर आपल्या बॉलिंग आणि बॅटिंगच्या जोरावरती खऱ्या अर्थाने प्रभावित केला आहे. नवीन फलंदाज प्रशांत म्हात्रे आलाय बॅटिंग करण्यासाठी. इच्छापूर्ती प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली या खेळाडूने. चला फास्ट खेळायचंय. पंच या मॅच मध्ये वेळ फार घेत आहे. फास्ट खेळायचंय.
चला फास्ट खेळायचंय. बॉलर पुन्हा एकदा तयार. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहू शकाल साहिल दिवेकर आपण पाहताय. सध्या तरी चांगली गोलंदाजी राहिली. आणखीन एक चांगला बॉल आहे. मोठा फटका मारण्याचा मानस. हितेशला बीट करून पाहू शकाल काय बॉल टाकलाय अप्रतिम दर्जाचा. आणखीन एक डॉट बॉल. फुटवर्कचा वापर होताना दिसत नाही आहे. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी होती. आपल्याकडे जो लाईन आहे, आपल्याकडचा जो अँगल आहे, सटीक लाईन आणि लेंथ ते गोलंदाजी होते. साहिल दिवेकर आपण पाहताय. काय गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण सध्या या आपण पाहू शकाल या ओव्हरमध्ये होते. 4 बॉलचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती असताना ओव्हर द विकेटने बॉल तयार. इथे मोठा फटका मारायचा आहे परंतु सिंगल घेण्याचा प्रयत्न. आणखीन एक सिंगल वेगाने कन्वर्ट होते. 17 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या. त्याच्यानंतर साहिल दिवेकर हे नावाचं स्पेल मैदानामध्ये आले. एक विकेट त्याने घेतली आहे. 3 धावा अजूनपर्यंत खर्च केलेल्या आहेत. पॉवर प्लेमध्ये आपण पाहू शकाल 3 रन त्याने खर्च केले. एक अमूल्य विकेट त्याने घेतलेली आहे. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी होते. कमबॅक करण्याचं धाडसी आपण पाहू शकाल. इथे आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. फलंदाजाला बीट करून बॉल न घेतला विकेट किपरचा बीट. डॉट बॉलची इथे देखील सांगता होती. 2 षटकांचा खेळ ते संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस अनबिक 11 इच्छापूर्ती वाशीगाव 17 वरती 1 विकेटचं नुकसान इथे झालंय. यस पंच हा नो बॉल आहे का? शॉक लागतं हर्षद नाही त्या आर्थिकचा विषय आहे नाही लागणार आम्हाला तरी लागेल लोखंड घालून आलं का तू चला 2 षटकांचा खेळ ते संपलाय. 17 धावा धावफलकावरती आहे.
चला फास्ट खेळायचंय. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस टीमची धावसंख्या 17 वरती. 1 विकेटचं नुकसान इथे झालंय. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण पाहू शकाल विनायक आले ओव्हर नंबर 3 मध्ये. आणखीन एक तेज तरार गोलंदाज विनायक झेंडे आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग करण्यासाठी. 2 ओव्हरच्या अखेरीस टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती. बॉलर नंबर 3 मध्ये पाहू शकाल. पहिला बॉल इन टू द ब्लॉक होल टाकण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर टाकायचा होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉलनं घेतला विकेट किपरचा वेध. आणखीन एक डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 3 आपण पाहताय. 17 धाबा धावफलकावरती असताना विनायक झेंडे यांना पाहताय ओव्हर क्रमांक 3 मध्ये. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न यावी देखील पाहू शकाल. बॉल चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय घोषाणकी क्षेत्रामध्ये. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती. अठरा धाबा धावफलकावरती. धावा येत नाहीये. धावा काढाव्या लागतील. हितेश शेट्टीवरती भरपूर जबाबदारी असेल. टीम अनिवी केली पण इच्छापूर्ती बाशीगाव या टीमला. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर त्या खाली आहे. ऋषी त्या खाली आहे. ऋषी म्हात्रेकडून झेल निसटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. यावेळी टिपला झेल. हितेशला परतीचा प्रवास करावा लागेल. हितेश विकेटचं पतन. फलंदाज बाद. 'आमचे समालोचक मित्र विजयजी म्हात्रे यांचंही आगमन झाले. आम्ही त्यांचंही स्वागत करतोय. सर आपण या आपलं स्वागत. 18 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावर असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये आले. रितेश पालकर आलाय मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी. 4थ्या क्रमांकावरती आलाय. संघ अडचणीमध्ये आहे. अडचणीमधून बाहेर काढावा लागेल. रितेश पालकर हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. 18 धावा धावफलकावरती आहे. इथे आल्या पावली मोठा फटका मारायचा प्रयत्न परंतु बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. घोषाणकी क्षेत्र इकडे आहे. सिंगल मिळते. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल 19. 4 बॉलचा खेळ संपलाय. ओव्हर क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या आणि या ओव्हरमध्ये पाहू शकाल ओव्हर क्रमांक 3 सध्या सुरू आहे. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय शशिकांतजी कोळी साहेब यांचंही आगमन झाले. त्यांचंही आम्ही स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. आपलं स्वागत आहे. 19 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा इथे खेळ संपलाय. रितेश पालकर आपण पाहू शकाल अडचणीमध्ये आहे. संघ अडचणीमध्ये आहे. अडचणीमधून बाहेर काढावा लागेल. फॉलो तयार. विनायक झेंडे आपण पाहताय. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॅटची कडा टॉप एज घेतली. फिल्डर त्या खाली आहे. सिद्धू कोळी आणखीन एक विकेट. फलंदाजाला परतीचा प्रवास. फलंदाज आल्या पावली प्रवास परतीचा करेल. आणखीन एक विकेट. रितेश गॉन. विकेटचं बटन. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत, वीरू आलेत, वीरू शिगवण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी तो आलाय. 19 धावा धावफलकावरती असताना शेवटचा बॉलिंग, शेवटच्या बॉलला मोठा फटका मारायचा. गॅपमध्ये बॉल चाललाय, एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला उडवलाय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. वीरू शिगवणच्या बॅटमधून खणखणीत चौकार आलाय. एक टप्पा घेत 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल सीमा पार आलाय, खणखणीत चौकार. वीरू शिगवण यांच्या बॅटमधून फलंदाज आल्या पावली, छोटा पॅकेट बडा धमाका आलाय, खणखणीत चौकार. तीन षटकांचा खेळ संपलाय, ओव्हरची झाली आहे समाप्ती. 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 23. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट आणि हा चौकार आलाय. या ओव्हरमध्ये तब्बल 2 विकेट्स. तीन षटकांचा इथे खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 23. ओव्हर नंबर 4 मध्ये आता परिवर्तन झालंय, साहिल दिवेकर आलाय. ओव्हर क्रमांक 4 मध्ये स्वतःचा दुसरा आणि संघाचं 4थं षटक हाताळण्यासाठी साहिल यांचा पहिला बॉल फटका फसलाय, आणखीन एक विकेट. साहिल ज्या वेळेला पहिली ओव्हर टाकायला येतो त्या पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. प्रशांत म्हात्रे यांना परतीचा प्रवास करावा लागेल. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद झालाय. आपण पाहू शकाल भागीदारी जमत नाहीये. अनेक 5 खेळाडू परतलेले आहेत. चार खेळाडू परतलेले आहेत आणि 4 विकेटच्या नुकसानानंतर अण्विक 11 इच्छापूर्ती वाशीगाव 23ला 4 विकेटचं नुकसान झालंय. वीरू शिगवण यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. 3 लागोपाठच्या चौकाराला 2000 रुपयाचं कॅश प्राइज मयंक सुतार यांच्याकडून. तीन लागोपाठचे चौकार जर ठोकले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज वीरू शिगवण यांच्यासाठी मयंक सुतार यांच्याकडून आलेला आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये आपण पाहू शकाल नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय, भावेश आलाय बॅटिंग करण्यासाठी. भावेश आलेले आहेत. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव चांगल्या प्रकारे या खेळाडूने घेतलाय. ओव्हर नंबर 4 मध्ये आपण पाहू शकाल इथे आल्या पावली मोठा फटका खेळायचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड खेळलाय ऋषी म्हात्रे, त्या खाली आहे. आणखीन एक विकेट. लागोपाठची दुसऱ्या बॉलवरती दुसरा विकेट आपण पाहू शकाल. आल्या पावली फलंदाज परतलाय, आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. तेवीसला आपण पाहू शकाल अर्धा संघ परतलाय. 5 विकेटचं नुकसान इथे झालंय. 23 धावा धावफलकावरती 5 विकेट परतलेले आहेत. इथे पाहू शकाल आणखीन एक चांगला बॉल आहे. यावी देखील सिंगल मिळते. सिंगलनं टीमची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाते. 24च्या घरामध्ये 24. 24 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावर असताना 24 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहू शकाल. अण्विक 11 इच्छापूर्ती वाशीगाव 24ला 5 विकेटचं नुकसान इथे झालंय. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चांगला बॉल बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये. यावी देखील डॉट बॉलची सांगता होते.
इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, परंतु बॉल चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. हा देखील 22 आहे. 1 रन मिळते. एका रनच्या मदतीने टीमची धावसंख्या पुन्हा पुढे जाते. 25 धावा. 5 बॉलचा इथे खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल तयार. इथे खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझनला बॉल चाललाय, परंतु फिल्डर आहे. थोडंसं फंबल झाले. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावानंतर षटक किती संपलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 27 धावा धावफलकावरती आहे. 5 विकेटचं नुकसान इथे झालंय. ओव्हर नंबर 5 मध्ये ऋषी म्हात्रे आलेत बॉलिंग करण्यासाठी. 27 धावा धावफलकावरती आहे. अखेरचं षटक सध्या प्रगतीपथावर असताना स्लॉग ओव्हर मध्ये बॉलिंग करण्यासाठी आलाय. 27 धावा धावफलकावरती इथे आहे. ऋषी म्हात्रे आलाय ओव्हर नंबर 5 मध्ये बॉलिंग करण्यासाठी. ऋषी यांचा पहिला बॉल अलॉंग द ग्रास कार्पेटच्या साह्याने लॉंग ऑफला इथे खेळलाय. 1 रन पूर्ण होते. एका रनच्या मदतीने टीमची धावसंख्या पुन्हा पुढे जाते 28च्या घरामध्ये. 28 धावा धावफलकावरती. 5वं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. अखेरचं ओव्हर सध्या क्रीडांगणावरती आपण पाहू शकाल. इथे पाहू शकाल अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. वाईट +1 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होत आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 2 धावा ऍड होत आहेत. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते 30च्या घरामध्ये. 30 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. ओव्हर क्रमांक 5 सध्या प्रगतीपथावर असताना इथे देखील चांगला बॉल कटरचा वापर झालाय. काटा बदललाय बॉलनं, परंतु थोडासा दिशा खराब. पंच पुन्हा एकदा हात केले समांतर, त्यामुळे बॉल आहे अवांतर. व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा ऍड होते. 31च्या घरामध्ये 31 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एखादा मोठा फटका तरी किमान या ओव्हरमध्ये मारावा लागेल. इथे मोठा फटका मारलाय. खूप चांगला फटका ठोकलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. वीरू शिकवण यांच्या बॅटमधून धमाका. आसमानी टोला आलाय षटकार. टायमिंग प्रॉपर, बेमिसाल टायमिंग. फटकाला जवाब होता. काय फटका ठोकलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल कशा रीतीने फटका डिग आउट केलाय. फटकाला जवाब यार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. अगदी स्लॉट मध्ये होता. पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पुन्हा पुढे जाते 37च्या घरामध्ये. 37 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. काय फटका ठोकलाय. कमबॅक केलाय या खेळाडूने. कमी वयामध्ये प्रभावित केलाय. छोटा पॅकेट बडा धमाका सध्या पाहू शकाल. आणखीन एक फुलटोस बॉल आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर त्याखाली आहे. विनायक त्याखाली आहे. चुकी होणार नाहीये. टिट फॉर टॅट. इट का जवाब पत्थर से. फलंदाज बाद.
37 धावा धावफलकावरती आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. या पहिल्या डावामध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक. बॉलर तयार ऋषी म्हात्रे. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फटका आणखीन एक फसला आहे, परंतु शेवटच्या क्षणाला कॅच ड्रॉप झाली आहे. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 38. 4 बॉलचा खेळ इथे संपलाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या डावामध्ये 38 धावा धावफलकावरती असताना इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय लॉंग ऑफला. 1 रन पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल इथे दिलाय, परंतु सिंगल परत इथे समाधान मानावं लागेल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 39. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या पहिल्या डावामध्ये 39 धावा धावफलकावरती असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे. 39 धावा धावफलकावरती असताना बॉलर पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेटने शेवटचा बॉल. शेवटचा बॉल फुल टॉस आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय. फिल्डर त्या खाली आहे. यावेळी टिपलाय येईल आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. तब्बल 7 विकेटचं नुकसान झालंय. 39 धावा बनवलेल्या आहेत. अनभिक इलेव्हन इच्छापूर्ती वाशीगाव आणि 40 धावाचं लक्ष या मॅचमध्ये आहे. येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये 40 धावाचं लक्षाचा पाठलाग करायचा आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रियदर्शनी इलेव्हन बेलापूर चांगली गोलंदाजी सध्या तरी झाली. पूर्वार्ध इथे संपलाय. 39 धावा इथे बनवलेल्या आहेत. आपण पाहताय आपण पाहताय आई गोवर्धनी चषक 2025 चा हा महासंग्राम आपण सध्या अनुभवत आहे. 39 धावा झालेत आणि 40 धावाचा पाठलाग इथे करायचा आहे. 40 धावा कशा रीतीने चेसिंग होणार आणि कशा रीतीने डिफेंडिंग होणार या सगळ्यांची माहिती आपण जाणून आपण घेऊया. आणखीन एक समालोचनामध्ये आपण परिवर्तन करतोय. या मॅचची कहाणी आमचे समालोचक मित्र हर्षदजी मडवी सर यांच्या जुबानी जाऊया पुन्हा एकदा या मॅचची पूर्ण कहाणी ऐकण्यासाठी आमचे समालोचक मित्र हर्षदजी मडवी सर यांच्या जुबानी. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद. हॅलो चेक. हॅलो, समोर गाडी लावू नका प्लीज, विनंती आहे. एकोणचाळीस रन झाले. 40 रनचं टार्गेट. 30 बॉलमध्ये 40 बनवायचे आहेत. अनविक इलेव्हन इच्छापूर्ती वाशीगाव टीम आज विजय म्हात्रे यांनी पॅक केलेला संघ त्यांच्या आजचे पुरस्कर्ते आहेत. परंतु प्रियदर्शनी बेलापूरच्या विरुद्ध आज त्यांची कसोटी असणार आहे, कारण 30 बॉल आणि 40 रनची आवश्यकता असताना मागील सामना देखील एकतर्फी झालेला आपल्याला पाहायला मिळाला. आझाद खेरणे आणि आप्पासाहेब सेबिड या दोन टीमच्या दरम्यान तो सामना झाला. 42 धावांचा टार्गेट होता आझाद इलेव्हन खेरणे टीमला, जे अवघ्या 2.3 ओव्हरमध्येच पूर्ण झालं. आणि तेच खऱ्या अर्थाने जमेची बाब आहे आझाद इलेव्हन खेरणे टीमसाठी. सो ही मॅच कशी होईल हे मात्र पाहणं तेवढंच उत्सुकतेचं राहील. चला बॅट्समन बेलापूर टीम, बॅट्समन पाठवा.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल बेलापूर टीम कडून साहिल दिवेकर आणि त्याच्या समवेत सिद्धू कोळी. सामन्याला सुरुवात होतीये, पाहू शकाल आपण. सलामीची जोडी सिद्धू कोळी आणि साहिल दिवेकर मैदानामध्ये आणि सलामीचा बॉलर आपल्याला पाहायला मिळेल ते अन्विक 11 इच्छापूर्ती वाशी टीमचा हुकमी एक्का अर्थातच योगेश भगत. गॅरो बॉलिंग मार्कवरती असेल. जी परिस्थिती खरं तर पहिल्या ओव्हरपासून राहिली होती वाशी टीमची. गॅरो फार काळ खेळपट्टीवरती उभा राहू शकला नाही आणि त्याचं प्रेशर जे आहे ते टीमला मात्र नॉन अफोर्डेबल होतं. अफोर्ड करू शकले नाही, पचवू शकले नाही. सामना सुरुवात होती. एस पंच चेतन म्हात्रे यांचा इशारा येतोय. सामना सुरू करूया आपण. पहिला बॉल, 40 धावांचं लक्ष आणि गॅरो बॉलिंग मार्कवरती तयार. पहिला बॉल राऊंड द विकेटने कट केला. अप्पर कटचा चांगला फटका आहे. बॉल चाललाय अगदी पॉइंटच्या डोक्यावरून सीमापार. चौकार येतोय. 4 धावा आल्या. 4 धावांच्या मदतीने सुरुवात झाली धावसंख्येला. खरं तर या प्रियदर्शनी बेलापूर संघाचं हे होम ग्राउंड आहे, होम पिच आहे. रोजचा कसून सराव या खेळपट्टीवरती त्यांचा नेहमी होतो. आज त्यांना या संपूर्ण मैदानाची इत्यंभूत माहिती आहे आणि त्या कारणास्तव या मैदानावरती फटकेबाजी करताना त्यांना कोणती अडचण येईल असं दिसत तर नाही आहे प्राथमिकदृष्ट्या. गॅरो तयार आहे. समोर टाकण्याचा प्रयत्न. पॅडल स्वीप. बॉल चालला सिंगलसाठी. डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव मिळते. टीमची टोटल सिंगलने जाईल पुढे. 7 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. आई गोवर्धनी चषक 2025 दिवस पहिल्या दिवसामध्ये आज आपण पाहिले स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा संपन्न झाला. मॅच नंबर 2 गॅरो तयार. आणखीन एकदा बॉल ऑप्शनच्या बाहेर ठेवला होता. बरोबर बॅटच्या खालून बॉल निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर सिंगल आली आणि त्यानंतर मात्र काहीसा कंट्रोल दिसून आलेला नाहीये. बॅटिंग पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय डिक्लेअरकडे. 1 धाव तिथेही मिळेल. अपेक्षा होती त्या ठिकाणी मात्र कॅच करावी, परंतु तसं काही होताना दिसत नाहीये. गॅरो तयार. राऊंड द विकेट. समोर सिद्धू कोळी तयार आहे. याही वेळेस बॉडीचा वेध घेणारा बॉल आतमध्ये आला. सिंगल पासून थोडं वंचित ठेवलंय. धावा झाल्यात आतापर्यंत 5. पहिला एक चौकार, त्यानंतर आले डिक्लेअर 6 रन. इथे देखील खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बॉल बॅटचा संपर्क नाही. बॅट अँड पॅडच्या मधून सरळ बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट येतो. पहिल्या ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 6. विकेट गमावलेला नाहीये. साहिल राहिला स्ट्राईक पासून वंचित आणि 6 ऑन बोर्ड. कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर.
पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती आहेत. बेलापूर टीमच्या 40 धावांचं लक्ष. 30 बॉलमध्ये 40 बनवायच्या होत्या, आता 24 मध्ये बनवायच्या आहेत 34. स्टार्ट करा प्लीज गॅरो. एवढा वेळ घेऊ नका प्लीज टीम मीटिंगसाठी. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना धावा बनवल्या गेल्यात प्रियदर्शनी बेलापूर टीमकडून, त्या 6. 30-40चं लक्ष आणि आता ते उर्वरित 24 मध्ये बनवायचे आहेत 34. सुरुवात शांत आणि संथ पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती परिणामी चौकार आला सिद्धू कोळीच्या बॅटमधून, परंतु त्यानंतर मोठी फटके खेळण्याची संधीच गॅरोने उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे कुठे ना कुठे दबाव या ओव्हरमध्ये जाणवला. पॉवर प्ले आपण खेळतो. पॉवर प्लेमध्ये जर धावा बनत नसतील, कमीत कमी 12-15 धावा येणं हे स्वाभाविक आहे. परंतु जर धावा पॉवर प्लेमध्ये बनत नसतील तर पुढचा प्रवास जो आहे थोडासा कठीण आहे. यंगस्टर टॅलेंटेड खेळाडू आहे. क्रीजवरती सध्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवरती साहिल विनोद दिवेकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. स्वतः वडिलांकडून क्रिकेटचे धडे त्याने गिरवलेत. लेजेंड क्रिकेटरचं सुपुत्र होणं हे स्वाभाविक चांगलंच आहे. आणि इथून मात्र पहा नो बॉलचा इशारा येतोय, त्यासोबत एक एक्स्ट्रा रन मिळणार आहे. 1+1 2 धावा मिळतील. टीमची टोटल 8. बीमर हाताळला गेला आणि फ्री हिटची असणार आहे संधी. उचलून खेळलाय. फ्री हिटचा बॉल आहे. 1 रन तर पूर्ण केली आहे. दुसरीसाठी पलटतील का हे पाहायचंय. नाही, फक्त एक सिंगल मिळते. टीमची टोटल 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या 9 आतापर्यंत स्कोरबोर्डवरती. या मागील जो बॉल हाताळला गेला होता नो बॉलचा, आणि त्या नो बॉलवरती ही फ्री हिट होती. फ्री हिटवरती कॅच या ठिकाणी मात्र पकडली आहे. बॉल तयार. इथे देखील खोलवर टप्प्याचा बॉल सिद्धूसाठी थोडं आव्हान बनते. महाराष्ट्र पोलीस दलातील आमचे अधिकारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. देसले साहेब आणि त्यांचे सहकारी यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत. इथे फटका चांगला आहे. बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार. हा येतोय खणखणी षटकार. महाराष्ट्र पोलीस दलातील आमचे अधिकारी सन्माननीय देसले साहेब आणि त्यांचे सहकारी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आयोजक टेरेस ग्रुप आणि त्याचबरोबरीने बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवरती दुसऱ्या ओव्हरमध्ये आलाय हितेश. आणखी एकदा स्वीप करायचा होता. बॉल स्क्वेअर लेगकडे चाललेत. हिरामन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर तयार आहे हितेश. साहिलसाठी हा बॉल आतमध्ये येणारा बॉल आणखीन एक चॅलेंज बनतोय. 22चा इशारा आहे. एक्स्ट्रा धाव मिळाली. टीमची टोटल सिंगलने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. हानिफ भाई आपल्याला स्प्रे पाहिजे होता. स्प्रे आलाय बघा. स्प्रे पाहिजे होता. स्प्रे घ्या. आणखीन एक चांगला फटका साहिलच्या बॅटमधून निघाला, परंतु फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. मिड विकेटच्या दरम्यान एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड चालले पुढे. 18 धावा झाल्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 18 धावा बनल्या गेल्यात. 40चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि 12 बॉलमध्ये
18 बनल्या गेलेत. येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये 22 रनची आवश्यकता. 18 बॉल 22 हे इक्वेशन आपल्याला सध्या पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीम खरं तर प्रतिष्ठेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. चला स्टार्ट करा प्लीज, जास्त वेळ होतोय. अंपायर प्लीज. बॉलर तयार होतोय. बॉलिंग ट्रॅकवरती योगेश भगत ग्यारो आपल्या ओव्हरचा दुसऱ्या ओव्हरचा पूर्ण स्पेल हाताळतोय. तो 2 ओव्हरचा स्पेल तो पूर्ण करेल या ओव्हर नंतर. बरेचसे प्रेक्षक वर्ग आज या स्पर्धेला मात्र एन्जॉय करतात. गोवर्धनी माता चषक इथे उचललाय बॉल, परंतु वरती जास्त चढलाय बॉल आणि लांबी मात्र गाठता आली नाही. ही महत्वाची विकेट मिळवली आहे अर्थातच ग्यारो भगतने. साहिल दिवेकरला जावं लागेल माघारी. ज्या आशा होत्या त्या आशा आता मात्र निराशांमध्ये परावर्तित होताना आपल्याला पाहायला मिळतात. चला टीम मीटिंग लगेच घेऊ नका, लवकरच सगळेजण एकत्र. ग्यारो प्लीज येऊ नका आपण जवळ, जास्त उशीर होतोय. पहिली विकेट. बॉल तयार होते पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय विनायक झेंडे. राऊंड द विकेट. ग्यारोचा पुढचा बॉल. ओ कट केला बॉल. पॉइंट मध्ये चुकी झाली आहे. फिल्डर कडून बॅकअप मिळेल का हा प्रश्न आहे. मिळालाय बॅकअप. धावा मिळतील जवळजवळ 2 आणि या 2 धावांच्या बरोबरीने स्कोर कार्ड पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल 20 धावा. अजून 20 करायच्या आहेत उर्वरित येणाऱ्या 16 बॉलमध्ये. पहिल्याच बॉलवरती सफलता मिळवून दिली. साहिल दिवेकरला माघारी जावं लागलं. राऊंड द विकेट. योगेशचा पुढचा बॉल सोडून दिला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. एक्स्ट्रा रन ते मात्र मिळते टीमची. टोटल सिंगलने पुढे जात असताना आपण पाहू शकाल धावसंख्या झाली आतापर्यंत 21-19ची अजूनही आवश्यकता आहे. 16 बॉलमध्ये 19 बनवायचे आहेत. विनायक झेंडे पहिल्याच बॉलवरती चांगला फटका पाहायला मिळाला. 2 धावा तिथे मिळाल्या आपल्याला. इथे देखील पहा फिरून मारण्याचा प्रयत्न. भिंगरी शॉट आपल्याला पाहायला मिळते, परंतु बॉल येतो मिड विकेटकडे. सिंगल एक धावाली आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालले 22-22. 18 राहिल्यात अजूनही 15 बॉलमध्ये, परंतु योगेश भगत हात खोलण्याची संधी देत नाहीये कोणत्याही बॅटरला. परिणामी एक चौकार योगेश भगतच्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती आला होता सिद्धू कोळीच्या बॅटमधून, परंतु त्यानंतर सातत्य राखलं गोलंदाजीमध्ये. हे फार महत्त्वाचं आहे. एखादा गोलंदाज पहिल्या बॉलवरती मार खातो, त्यानंतर मात्र आपल्या गोलंदाजीची खऱ्या अर्थाने
बॉलर तयार. योगेश राऊंड द विकेट. हाही बॉल स्वीप केला. बॉल येतोय मिड विकेटकडे. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. 1 रन पूर्ण केली. 1 पेक्षा जास्त काही निघणार नाही. सिंगल 1 धावाली आणि 1 धावेच्या मदतीने टीमची टोटल चालली 23 वरती. 17 अजूनही करायचे आहेत. आणखीन एकदा बॉल उचलून खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क होताना दिसत नाहीये. आणखीन एका ओव्हरची समाप्ती पाहायला मिळाली. थोडीशी अंगावरती मॅच चढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय. कारण जी मॅच थोडी क्लोज होती ती मॅच थोडीशी दूर चालली आहे. अजूनही या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवलं. गॅरोकडे खरं तर ती क्षमता आहे. धावसंख्या 23 झाली. आता येणारे 12 बॉलमध्ये 17 बनवायचे आहेत. 12 बॉलमध्ये 17 धाब्यांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. एखादा तरी बॉलर इथे मात्र त्यांना सापडेल का? जर एखादा बॉलर विनायक आणि सिद्धूच्या कचाट्यात सापडला तर कदाचित पुढचा प्रवास वाशी टीमचा कठीण होऊ शकतो. कारण सिद्धू मैदानावरती सुरुवातीच्या अगदी पहिल्या बॉलपासून आला आहे ओपनिंग पेअर म्हणून, आणि त्याने सुरुवात केली चौकाराने. त्यामुळे या मैदानावरती पूर्णपणे सेट झाल्यानंतर आता आपल्या बॅटिंगची खरी कसर आता त्याला दाखवावी लागणार आहे. यावेळेस खोला टाकला बॉल. सिद्धूची इथे विकेट मिळाली आहे. ही महत्वाची विकेट होती. आत्ताच्या क्षणाला ही महत्वाची विकेट. सिद्धूला जावं लागेल माघारी. निराश चेहऱ्याने तो झाला बाद. बॉलिंग मार्कवरती रितेश आलाय आणि रितेशने आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केले. लगेच ठणकावून सांगितलं 12-17ची आवश्यकता जरी असली तरी देखील या धावा तुम्हाला काढण्यासाठी आमच्यासारख्या गोलंदाजांवरती मात करावी लागेल. स्वप्नील येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती सिद्धू कोहलीची विकेट मिळाली. नवीन बॅटर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आता मात्र खरी कसोटी पणाला असणाऱ्या दोन्ही टीमची. रितेश चांगला बॉल. पहिल्याच बॉलवरती अगदी वेगवान तेज तर्रार उत्तर दिलंय. रफ्तार के सौदागर. आणि असायला हवं आपल्या गोलंदाजीमध्ये वेगासोबतच. तुमच्याकडे व्हेरिएशन असतं फार गरजेचं आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला फटका फसला. फिल्डर बॉल खाली. मिळाली विकेट. स्वप्नीलचं चुकलेलं हे नियंत्रण आणखीन एका विकेटला गच्छंती देऊन चालली आहे. नाराज थोडासा दडपणामध्ये संघ दिसतोय प्रियदर्शनी बेलापूर. अठरा 22ची मॅच आली 12-17 वरती आणि आता मात्र 10-17. सामन्यावरती आपली पकड घट्ट बनवली आहे इच्छापूर्ती वाशी टीमने. अनविक 11 विजय मात्रेने पुरस्कृत केला संघ आहे. परंतु आज टीम इच्छापूर्ती वाशीगाव या मॅचमध्ये नेमका रिझल्ट काय असेल हे मात्र पाहणं उत्सुकतेत राहील. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय कौस्तुभ येतोय. कौस्तुभ मात्रे यावेळेस आला स्ट्राईकवरती. चार्ज स्वतः घेईल. आता या मॅचमध्ये आता बदलणारं रूप आता पुन्हा थांबावं लागणार आहे. काहीतरी करिश्मा इथून मात्र करावा लागेल कारण 10 मध्ये पाहिजे. 17 पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट मिळवून दिल्यात.
आपल्या टीमला. रितेशची चांगली गोलंदाजी आणि प्रभावशाली गोलंदाजी आहे. इम्पॅक्ट चांगला आहे त्याच्या बॉलिंगचा. स्पीडसोबत व्हेरिएशन या गोष्टी मात्र भरपूर महत्त्वाच्या आहेत. इथे इनसाइड आउट कव्हर्सला विकेट हॅट्रिकची संधी मिळाली. विकेट पहिल्याच दिवशी विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा खेळाडू रितेश ठरला आहे. इच्छापूर्ती वाशीगाव टीम. कमालीची बॉलिंग, कमालीची फिल्डिंग. गॅरो मी नेहमीच म्हणतो नेवर गिव्ह अप या ब्रीदवाक्याखाली चालणारा खेळाडू. धावा कितीही कमी असल्या ॲज अ टार्गेट त्या धावा डिफेंड करण्याची क्षमता गॅरोमध्ये आहे. आणि आज बेलापूरवाल्यांच्या होम ग्राउंडवरती येऊन त्यांच्याच विरुद्ध खेळताना सांगतायत की धावा कितीही जास्त असल्या कितीही कमी असल्या तरी फरक पडत नाही. आमचा स्वाभाविक जो नैसर्गिक खेळ आहे तो खेळ आम्ही खेळणार. आणि 3 बॉलवरती सलग 3 विकेट मिळवत रितेशने केला कारनामा. ऑलवेज नशिबाची साथ गॅरो त्यांना या मैदानावरती मिळते. मला वाटते साधारणतः 3 ते 4 फायनल गॅरोच्या माध्यमातून याच मैदानावरती मिळवल्या गेल्यात. आणि अर्थातच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ते या मैदानावर घेऊन गेलेत. त्यामुळे ही मॅच कुठल्या दिशेने चालली हा देखील मोठा प्रश्न आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये छोटा पॅकेट बाडा धमाका बेलापूर टीमचा ऋषी म्हात्रे आलाय. आता जबाबदारी त्याच्यावरती आहे. गेली अनेक वर्ष आपण या खेळाडूला पाहतोय, परंतु थोडंसं प्रमोट मागे झाला. इथून देखील पाहायला मिळेल रितेशची बॉलिंग. 3 बॉल 3 विकेट. 9 मध्ये पाहिजे 17. चांगला फटका खोदून काढायचा होता. पहिले 4 डॉट बॉल आलेत. कमालीची बॉलिंग आहे, जबरदस्त गोलंदाजी. हे गोलंदाजाकडे असायला हवं. स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याची हीच ती खरी वेळ आहे. जिथे संपूर्ण संघ अडचणीत असताना 12-17ची आवश्यकता होती. पहिल्या 4 बॉलला खेळले डॉट. आता 8 म्हणजे पाहिजे 17. 2 मोठे फटके खेळणं गरजेचंच आहे. इथे देखील इनसाइड आउट मारायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाही. बॅट अँड पॅडच्या मधून बॉल निघून चालला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. पहिल्या 5 बॉलमध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये. रितेशच्या गोलंदाजीचं कौतुक होईल या ठिकाणी. मेडन विकेट ओव्हर येईल का हे पाहायचंय. आई गोवर्धनी चषकातील समोर ड्राईव्ह केलाय. बॉल येतोय लॉंग ऑन कडे. फिल्डर त्या ठिकाणी आहे. 1 रन पूर्ण केली. दुसरीसाठी पलटतील का नाही. थांबलेत. 6 मध्ये करायच्या 16. सामना दूर चाललाय. 1 ओव्हरचा आता खेळ शेवटचा बाकी आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये धावा करायच्या 16. कमालीची मॅच, कमालीचं प्रदर्शन, कमालीचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. चला प्लीज फास्ट खेळा, फास्ट खेळा प्लीज. टीम मीटिंग नकोय. आता मात्र शेवटच्या गोलंदाजाची संपूर्ण इब्रत प्रशांतच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांत म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या ओव्हरमध्ये काय मॅच या ठिकाणी मात्र रंगली. प्रशांत आलाय बॉलिंग मार्कवरती आणि समोर असणार आहे ऋषी. काय नेमकं घडते मैदानाच्या आतमध्ये हे मात्र पाहणं तेवढंच महत्वाचं असेल. चला चालू करा, चालू करा. प्रशांत म्हात्रेच्या विरुद्ध रणशिंग फुंकले ऋषी. पहिला बॉल तयार. फुलटॉस बॉल आहे आणि बिमर हाताळण्यासोबत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल 6 धावांकरिता.
आता आशा पल्लवित झाल्यात. आता कुठे बेलापूर टीमला वाटलंय की ऋषीला मागे ठेवून चुकी केली का आपण. गॅरोच्या सर्व स्वप्नांवरती पाणी होतं का हे मात्र पाहायचंय. नो बॉल वरती आलेला हा षटकार आता मात्र या मॅचचं सगळं चित्र बदलून चाललंय. फ्री हिटचा बॉल. ओ बॅकफुटला जाऊन खेळायचा होता. समोर येऊन मारला असता तर कदाचित संधी बनली असती. आणि इथून मात्र बॅकफुटचा खेळ नेहमीच. बॉलर तयार आहे. बॉलिंग मार्क वरती प्रशांत म्हात्रे. आणखीन एकदा फिरवलेला बॉल वरती चढला. फिल्डर पासून दूर आहे. विकेटची संभावना थोडी कठीण, कारण पहिल्यांदाच फंबलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एक धाव आली आहे टीमची टोटल. पुढे जाताना पाहायला मिळतीये 8 राहिले. 4 बॉलमध्ये 8 बनवायचे आहेत. एक मोठा फटका अपेक्षित आहे बेलापूर टीमला, परंतु हा मोठा फटका कधी येईल हा मात्र मोठा प्रश्नचिन्ह आहे. गॅरो सहजासहजी मॅच सोडत नाहीये. प्रत्येक बॉल नंतर कॉर्डिनेट करतोय, प्रत्येक बॉल नंतर चर्चा करतोय, प्रत्येक बॉल नंतर बॉलरला काहीतरी समजावतोय. आणि हे गरजेचं आहे. जोपर्यंत आपण बोलते होत नाही तोपर्यंत कठीण असते मॅच, कारण बॉलरला समजतच नाही आपण बॉल काय टाकतो, जोपर्यंत त्याला आपण त्या गोष्टीची जाणीव करून देत नाही. बॉलर तयार आहे. बॉलिंग मार्कवरती प्रशांत. 4 बॉल 8 ची गरज. पायावरचा बॉल आतमध्ये आला. बॉल चाललाय मागे. डिक्लेअर साठी 1 धाव मिळते. 3 बॉल मध्ये पाहिजे 7 धावा. तीन बॉल 7. कंपल्सरी चेसिंग इज द रूल ऑफ टुर्नामेंट. आणि 7 धावा तुम्हाला कराव्याच लागतील. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये हाच नियम चालतो हनीफभाई. जिथे जिथे आपण स्पर्धा खेळतो तिथे तिथे मात्र कंपल्सरी चेसिंगचे नियम वापरले जातात, फक्त प्रीमियर लीग व्यतिरिक्त. उचलून खेळायचा होता. पायावरती बॉल आदळलाय. रनआउटची शक्यता. आणि इथून मात्र बॅट्समन होतोय बाद. LBW ची विकेट मिळाली आहे. महत्वाच्या क्षणाला आलेला धक्का आहे. कमालीची बॉलिंग. 2 बॉल 7 पाहिजे. विकेट मिळाली आणखीन एक या ओव्हरमध्ये, ज्या विकेटच्या शोधामध्ये खरं तर टीम होती. आता नेमकं काय घडणार आहे हे पाहायचं, कारण इथे षटकार आला तर शेवटच्या बॉलवरती 1 धाव बाकी राहील. इथे चौकार आला शेवटच्या बॉलवरती 3 राहतील, आणि सिंगल आले ते शेवटच्या बॉलवरती षटकार राहील. तर जे करायचं ते याच बॉलवरती करायचं आहे. अभी नाही तो कभी नाही. आता जर कराल तरच भराल. इथे बॅकफुटला जाऊन ढकलून दिला बॉल. सिंगल मात्र मिळते. 1 बॉल 6 ची गरज. सामना मात्र क्लोज आला. पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता ऋषीने मारलेला, आणि त्यानंतर असं वाटलं होतं की हा सामना बेलापूर टीमच्या बाजूने जातोय, परंतु त्यानंतर इक्वेशन प्रत्येक ओव्हर मागे बदलत गेलं. 18 बॉल 22 ची गरज होती. त्यानंतर 12 बॉल 17, 12 बॉल 17 नंतर शेवटच्या 6 बॉलमध्ये 16 राहिल्या. 6 बॉलमध्ये 16 असताना पहिल्याच बॉलवरती 9 ला षटकार आला. राहिल्या 6 मध्ये 9. त्यानंतर जे डॉट बॉल होत गेलेत ते बेलापूर टीमला अडचणीत घेऊन आलेत. शेवटचा 1 बॉल आहे आणि 6 धावांची गरज आहे, आणि या 6 धावा पूर्ण होतील का? सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शेवटचा बॉल. 6 रनची आवश्यकता आहे. एकीकडे अनुभवाची संपूर्ण शिदोरी खांद्यावरती घेऊन उतरला
प्रशांत म्हात्रे दुसरीकडे एक यंगस्टर टॅलेंटेड खेळाडू आहे बेलापूर टीमचा. छोटा पॅकेट बडा धमाका. ऋषी म्हात्रे धमाका करेल का? ऑन साइडला वाजवला ऋषीनं षटकार आणि किमया केली आहे कमाल. छोटा पॅकेट बडा धमाका का सांगितलं होतं? यासाठी हा ऋषी म्हात्रे ओळखला जातो आणि त्याने आपल्या खेळाच्या प्रदर्शनाने दाखवून दिले की होम ग्राउंड आमचं आहे, आम्ही खेळू शकतो, मारू शकतो. आणि त्यासाठी मात्र 100 आउट ऑफ 100 मार्क जात आहेत ऋषी म्हात्रेला. चला साहिल स्वप्नील टॉससाठी या. स्वप्नील टॉससाठी या लवकर. हार्ड लक टीम इच्छापूर्ती वाशीगाव. चांगला संघर्ष तुमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला, परंतु जे नशिबात लिहिलेलं असतं तेच खरं तर आपल्यासोबत घडतं. आणि यामागे ऋषी म्हात्रेची मेहनत देखील होती. क्रिकेट खेळ त्याच्यावरती चालतो हे सूत्र आहे. 99% मेहनत आणि 1% नशीब जर तुमच्याकडे असेल क्रिकेटमध्ये तर सगळं काही शक्य आहे. आणि या सामन्याचा हिरो नॉन ऑफ द अनदर, काहीच बोलायची गरज नाही आहे. अंतिमच्या क्षणाला का होईना आपल्या संघाला विजय मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला तो ऋषी म्हात्रे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. स्वप्नील या ना टॉससाठी या. स्वप्नील ऋषीच करेल. चला टॉस. हनीफ भाई रेडी आहेत आमचे आज. खरं तर ऑन टाइम हनीफ भाई या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्या संघासहित, परंतु पाहुण्यांना येण्यासाठी थोडासा उशीर झाला आणि त्यामुळे स्पर्धा आपली उशिरा सुरू झाली. परंतु हरकत नाही आहे, दिलेल्या वेळेत आपण संपवायचा प्रयत्न करू. ऋषी ठरला या सामन्याचा हिरो. 1 बॉल 6ची गरज असताना त्याने मात्र वाजवला तो षटकार. आज मात्र भरपूर काही सांगून जाते ऋषीला. आनंद त्याचा मात्र गगनात मावेन असा पाहायला मिळतोय. एक उल्लेखनीय